प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाखतीच्या बातमीनं। गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि भाजपचंच कमळ फुलेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केलाय। न्यूज 18 नेटवर्कचं गुजरात अधिवेशन या कार्यक्रमात न्यूज 18 लोकमतचे एडिटर इन चीफ राहुल जोशींनी अमित शहांची विशेष मुलाखत घेतली। त्यात ते बोलत होते। गुजरातमध्ये विजय भाजपचाच होणार असून भाजपची सत्ता आल्यास भूपेंद्र पटेलच सीएम होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। विरोधकांकडून गुजरात निवडणुकीत दिली जाणारी आश्वासनं हास्यास्पद असल्याचा टोलाही अमित शहा यांनी लगावला। देशात समान नागरी कायदा आणला जावा ही भाजपची आधीपासूनची भूमिका असल्याचं अमित शहांनी स्पष्ट केलंय। विरोधकांकडून याला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। देशात सीए कायदा लागू होणारच असंही त्यांनी सांगितलं। मैं इतना निश्चित कह सकता हूं, दीपावली के समय से लगभग मेरा गुजरात में आज 16वां दिन है। इतना निश्चित कह सकता हूं कि भारतीय जनता पार्टी यहां पर अपने सभी चुनावी रिकॉर्ड तोड़कर सर्वाधिक सीट और सर्वाधिक मत प्राप्त कर विजयी बनेगी और प्रचंड बहुमत के साथ यहां पर हम सरकार बनाएंगे। मोदी जी के जाने के बाद आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री बनी। आनंदीबेन का जाने का कोई और कारण न था, हमारी पार्टी का नियम था कि 75 साल तक काम करते हैं। उनके 75 साल समाप्त होने में 2 महीने थे, आनंदीबेन को बदला गया। उसके बाद में विजय भाई आए। विजय भाई पूरे 5 साल अपने पूरे किए और भूपेंद्र भाई कर रहे हैं। भूपेंद्र भाई के नेतृत्व में ही हम चुनाव लड़ रहे हैं। इसके बाद भूपेंद्र भाई को ही मुख्यमंत्री बनना है। अस्थिरता का सवाल कहां है? कोई सवाल ही नहीं पैदा होता अस्थिरता। ऐसा नहीं है कि हर बार कांग्रेस और भाजपा के बीच में ही मुकाबला। बीच में केशुभाई पटेल ने अपनी पार्टी बनाई, इसके बीच में शंकर सिंह वाघेला ने पार्टी बनाई। उसके पहले चले जाए भाजपा जीतने के पहले तो चिमन भाई पटेल जो राजनीति के बहुत बड़े जानकार व्यक्ति माने जाते हैं और जिनकी जनस्वीकृति भी काफी थी एक जमाने में, उन्होंने भी अपनी पार्टी बनाई। गुजरात ने कभी भी तीसरी पार्टी के कंसेप्ट को एक्सेप्ट नहीं किया है। गुजरातियों का स्वभाव है सबकी सुनते हैं। अब सुनने के कारण किसी के मन में भ्रांति हो जाए तो मैं क्या कह सकता हूं, डिब्बे खुलने दीजिए, परिणाम बहुत स्पष्ट आने वाला है। ये गुजरात की जनता समझती है और कुछ वादे तो इतने हास्यास्पद है। हम प्राथमिक शिक्षा को फ्री करेंगे, हमारे यहाँ 1960 से प्राथमिक शिक्षा फ्री है। अब क्या फ्री करोगे भाई तुम? फ्री ही है। उनको ये भी मालूम नहीं यहाँ क्या चल रहा है। स्वाभाविक है यहाँ के नहीं है तो, परंतु थोड़ा स्टडी तो करना चाहिए। संविधान सभा ने भी आर्टिकल 44 के अंदर कहा है कि देश के विधानमंडलों और देश की संसद ने जब भी अनुकूलता हो तब यूनिफॉर्म सिविल कोड लाना चाहिए, जिसमें जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आजाद, राजा जी ये सब के दस्तखत है जी। अब इन लोगों को क्या कहोगे? ये भी सांप्रदायिक सोच कर गए थे ना। वो सांप्रदायिक सोच कर नहीं गए थे। एपीसमेंट के कारण के बाद 67 के बाद आपने सांप्रदायिक सोचना शुरू किया है। वो तो ठीक ही सोच कर गए थे कि किसी भी पंथ निरपेक्ष राष्ट्र के अंदर सभी धर्म के नागरिकों के लिए समान कानून होना चाहिए, कानून धर्म के आधार पर नहीं होना चाहिए। राहुल गांधी जी ने ये भारत जोड़ो यात्रा शुरू की। क्या आपको लगता है कि इस यात्रा की वजह से राहुल जी का कोई एक ज़्यादा गंभीर चेहरा लोगों के सामने आया है? इस यात्रा को आप कैसे देखते हैं? देखिए, इसका पॉलिटिकल एनालिसिस तो कुछ समय के बाद सातत्यपूर्ण तरीके से कितनी गंभीरता रहती है इसके आधार पर ही होगा। परंतु मैं तो पुरुषार्थ का समर्थक व्यक्ति हूं। कोई भी व्यक्ति पुरुषार्थ करता है अच्छा ही है। ये देश का कानून है, आप पहले ही समझ कर चलिए जी। कोरोना के कारण जारी होने में मतलब उसको लागू करने में हमें थोड़ी देर हुई है, मगर अब कोरोना की स्थिति ठीक है और सीए का लागू होना सुनिश्चित है।
दरम्यान केंद्रीय यंत्रणांवर बोलताना अमित शहानी संजय राऊतांच्या जामिनाला आव्हान दिल्याचं सांगत केंद्रीय तपास यंत्रणांची पाठराखण केली आहे. देखिए, हमारे देश में न्यायिक व्यवस्था बनी है और 3 स्तरीय न्यायिक व्यवस्था है. सेशंस कोर्ट होते हैं, हाई कोर्ट होते हैं, सुप्रीम कोर्ट होती है, जो देश की सर्वोच्च अदालत है. किसी को भी कोई भी ग्रीवेंस है तो प्रेस में जाने की जगह कोर्ट में जाना चाहिए. और संजय राउत जी के खिलाफ जो जजमेंट आया है, मतलब उनके पक्ष में जो, उसमें भी हाई कोर्ट में अपील हुई, उसकी राह देखनी चाहिए. मुझे मालूम नहीं है लीगल पोजीशन क्या है, मगर हमारी सरकार की समय में एजेंसियों का रिकॉर्ड है, जो भी केस बनाए वो कोर्ट में टिकते हैं और मेरिट्स के आधार पर केस बने हैं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केंद्रीय तपास यंत्रणांची पाठराखण केलेली आहे. संजय राऊत यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अमित शहा यांनी हे उत्तर दिलेलं आहे की संजय राऊत यांच्या जामिनाला तपास यंत्रणांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि त्या संदर्भातला निर्णय अजून आलेला नाहीये. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल असं म्हणत एक प्रकारे त्यांनी न्याय व्यवस्था सध्या जी आहे त्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा असंही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत हे जरी सध्या जेलमधून बाहेर आलेले असले तरी त्यांची संपूर्णपणे सुटका झाली असं मानता येणार नाही. कारण ज्या प्रकारचं वक्तव्य आता अमित शहा यांनी केलेलं आहे, केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि त्यांनी संजय राऊत यांच्या जामिनाला जे आव्हान कोर्टामध्ये दिलं गेलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आज भाष्य केलेलं आहे. त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणांवर सातत्यानं विरोधकांकडून जे प्रश्न उपस्थित केलेले जात आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी बोलताना पाठराखण केली आहे केंद्रीय तपास यंत्रणांची. अमित शहा नेमकं काय म्हणाले संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना परत एकदा ऐकूयात आपण. देखिए, हमारे देश में न्यायिक व्यवस्था बनी है और 3 स्तरीय न्यायिक व्यवस्था है. सेशंस कोर्ट होते हैं, हाई कोर्ट होते हैं, सुप्रीम कोर्ट होती है, जो देश की सर्वोच्च अदालत है. किसी को भी कोई भी ग्रीवेंस है तो प्रेस में जाने की जगह कोर्ट में जाना चाहिए. और संजय राउत जी के खिलाफ जो जजमेंट आया है, मतलब उनके पक्ष में जो, उसमें भी हाई कोर्ट में अपील हुई, उसकी राह देखनी चाहिए. मुझे मालूम नहीं है लीगल पोजीशन क्या है, मगर हमारी सरकार की समय में एजेंसियों का रिकॉर्ड है, जो भी केस बनाए वो कोर्ट में टिकते हैं और मेरिट्स के आधार पर केस बने हैं. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आमदार सुनील राऊत आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, ऐकलं असेल तुम्ही आता अमित शहा नेमकं काय म्हणालेले आहेत. तुम्ही त्यांच्या या वक्तव्याचा नेमका काय अर्थ घेताय? हॅलो. हां सुनीलजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, आवाज येतोय. हां, अमित शहा यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलेलं असेल. या हो, ऐकलं. वक्तव्याचा तुम्ही नेमका काय अर्थ घेताय? असं आहे, जसे अमित शहा म्हणाले की न्याय व्यवस्था हायकोर्टामध्ये ते गेलेले आहेत, आम्ही गेलेलो आम्ही ते, आमचा सुद्धा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला खालच्या कोर्टामध्ये न्याय मिळालाय, परंतु हा न्याय जो मिळालाय त्या न्यायावरती मला वाटतं ईडी वाले नाखुश असतील आणि म्हणूनच ते हायकोर्टात गेले असतील. माझं असं म्हणणं आहे की त्यांचा शायद न्यायालयावरती विश्वास नसावा म्हणूनच ते हायकोर्टात गेले. परंतु आमचा संपूर्ण विश्वास वरती हायकोर्टात सुद्धा आहे. जे काय होईल ते न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. बरं, पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या संदर्भात आपल्याकडून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं. आज त्यांनी पूर्णपणे पाठराखण केलेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ट्रॅक रेकॉर्डबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? पहा, तुम्हालाही माहिती आहे ज्या प्रकारे निर्णय आम्हाला खालच्या कोर्टाने दिलेला आहे, असा निर्णय या देशामध्ये मला असं वाटतं कोणाला मिळाला नसेल. त्यांनी क्लिअर असं म्हटलेलं आहे की सूडबुद्धीने संजय राऊत यांना अटक केलेली आहे. सिलेक्टेड अरेस्ट म्हणजे तुम्ही कोणालाही जर तुम्हाला अटक करायची असेल तर तुम्ही अटक करू शकता. अशा प्रकारचा निर्णय तुम्ही दिलेला आहे आणि तुम्ही चुकीचे बेकायदेशीर अटक संजय राऊतांना दाखवली. त्यामुळे मी बोलण्यापेक्षा आज न्यायालयाने योग्य ती बाजू त्यांची मांडलेली आहे. आमचा न्यायालयावर पूर्णपणे आमचा न्यायालयावरती
विश्वास आहे आणि यापुढे सुद्धा जरी हायकोर्टात गेले तरी सुद्धा आम्हाला त्या व्यवस्थेत आम्ही पूर्ण विश्वास ठेवून आम्ही काम करणार आहोत. धन्यवाद सुनीलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. सुनील राऊत होते संजय राऊत यांचे भाऊ आमदार, आणि त्यांनी सांगितलं की आमचाही न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि खालच्या कोर्टाने आम्हाला न्याय दिलाय. राज्यातील उद्योगांबाबत येत्या 30 दिवसात श्वेतपत्रिका काढली जाणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्याला मविया सरकारचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. विरोधकांकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून मी निर्णय घेतला आहे. या सगळ्या प्रकल्पांबाबत पुढच्या 30 दिवसामध्ये श्वेतपत्रिका काढून नक्की उद्योग किती आले, किती गेले, कोणाच्या कालावधीमध्ये गेले, फेब्रुवारी किंवा मार्चच्या दरम्यान MIDC तर्फे नक्की उद्योग विभाग आणि MIDC महाराष्ट्र हे उद्योजकांसाठी काय करत आहे आणि कोणकोणते उद्योजक महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश झालेले आहेत त्यांचं एक फार मोठं प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याची तारीख आणि वेळ आम्ही काही दिवसातच जाहीर करू. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये आल्या. यावेळी त्यांनी पोलिसांना पत्र देऊन तक्रारदार महिला पोलीस संरक्षण मिळावं म्हणून खोटे राजकीय आरोप करू शकते असा आरोप केला. तसंच जितेंद्र आव्हाडांना अटकेपासून कोर्टानं दिलासा दिल्याची माहिती त्यांनी दिली. आव्हाडांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार असून तोपर्यंत सुनावणी होत नाही तोवर अटक करू नये असे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिल्याचं ऋता आव्हाड यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. आणि आम्हाला अशी माहिती सुद्धा मिळाली की पोलीस संरक्षण मिळावं म्हणून आव्हाड साहेबांच्या नावाच्या धमकीचे फोन वगैरे आले असं काहीतरी दाखवून संरक्षणासाठी अर्ज करायचा. त्यांना पोलीस संरक्षण मिळेलच, कारण हल्ली बाकीच्यांना देत नाही आहेत पण अशा लोकांनाच देत आहेत. भले मिळो, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही, पण ते मिळण्यासाठी पुन्हा एकदा आव्हाडांना बळीचा बकरा बनवण्यात येऊ नये म्हणून आम्ही एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून आत्ताच माननीय मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांना एक निवेदन दिलंय की असं काहीही करायच्या आधी, कुठली कारवाई करायच्या आधी त्याची व्यवस्थित शहानिशा करावी. आम्ही तिकडे असताना माननीय कोर्टाने असं सांगितलेलं आहे की उद्या जोपर्यंत 11 वाजता बोर्डावर इंटरिम बेलचा जोपर्यंत येत नाही, केस जोपर्यंत हिअर होत नाही तोपर्यंत पोलिसांनी आव्हाडांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करू नये अशा प्रकारचे निर्देश माननीय कोर्टाने दिलेले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली, पण राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी आव्हाडांवरती टीका केली आहे की राजीनामा अध्यक्षांना द्यावा लागतो, हे आव्हाडांना त्याची पूर्ण कल्पना आहे, पण माझ्या कार्यालयाला कुठलंही पत्र आलं नाही असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलंय. आत्ताच मी विधानभवनातून इकडे आलो आहे आणि आत्तापर्यंत तरी माझ्याकडे जितेंद्र आव्हाड अथवा इतर कुठच्याही सदस्याचा राजीनामा आलेला नाही आहे. जितेंद्र आव्हाडजी हे सन्मान्य सदस्य आहेत, वरिष्ठ सदस्य आहेत, जवळजवळ गेली 15-20 वर्ष विधिमंडळात काम करत आहेत आणि त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे द्यायला पाहिजे ह्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत आज दिवसभरात कुठे काय घडलं. प्रत्येक बातमीचा वेगवान आढावा, स्पीड न्यूज. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक.